ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. आपल्या प्रत्येक घरामध्ये एक कुलदेवी आणि कुलदेवता असते आणि कधी कधी त्या आपल्यावरती रुसल्या जातात आणि रुसले गेल्यानंतर काही जे संकेत आहेत त्या रुसल्याचे संकेत आपल्याला दाखवते आणि ते संकेत काय आहेत ते आज आपल्याला पाहायचे. तर नमस्ते भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की कुलदेवी आपल्यावरती रुसल्याचे किंवा आपल्यावरती ती नाराज झाली आहे याचे संकेत कशा पद्धतीने असतात. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामागे एक अद्भुत शक्ती असते आणि ती शक्ती आपल्या घराचे रक्षण करणारी असते. ती शक्ती म्हणजे काय, तर आपली कुलदैवत आणि कुलदेवी. आणि कधी कधी काही गोष्टी आपल्याकडनं अशा घडल्या जातात किंवा घडतात, तर त्याच्यामुळे कुलदेवी आणि कुलदेवता ही नाराज होते. आता कुलदेवी म्हटलं तर काय आलं आणि कुलदैवत म्हटलं तर काय आलं. तर कुलदेवी अखंड महाराष्ट्राचं जर पाहायला गेलं आपण, तर अंबाबाई ही सर्व भक्तांची कुलदेवी आहे, कुलस्वामिनी आहे. त्यानंतर खंडोबा, ज्योतिबा, भैरवनाथ असे अनेक दैवत आपले कुलदैवत आहे. कुलदेवीमध्ये पाहायला गेलं तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, त्यानंतर पाहायला गेलं तर वणीची सप्तशृंगी, माहूरगडची रेणुका अशा आपल्या कुलस्वामिनी आहेत. त्यामध्ये काही लोकांची यमाई आहे, काही लोकांची तुकाई आहे, काही लोकांची मायक्का आहे, काही लोकांची काळूबाई आहे. अशा पद्धतीच्या विविध आराध्य दैवत आणि कुलदेवी आहे. मग ज्यावेळेस कुलदेवी आपल्यावरती नाराज होते, तर त्यावेळेस काय होतं, तर आपण या व्हिडिओमध्ये सुरू करूया. तर घरामध्ये सतत अडचणी निर्माण होतात. आता एखादं काम सुरू करायला गेलो की वारंवार अडचणी येणं, प्रयत्न करूनही यश न मिळणं, तर काय होतं की आपण काम सुरुवात करायला घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. म्हणजे कदाचित हा संकेत असू शकतो की तुमची जी कुलदेवी आहे ती तुमच्यावरती रुसलेली आहे. आता दुसरं कारण जर पाहायला गेलो आपण कुलदेवी रुसण्याचं किंवा नाराज असण्याचं, तर आर्थिक अडचणी म्हणजे पैशाच्या अडचणी निर्माण होतात. तर उत्पन्न असून सुद्धा पैसा टिकत नाही. सतत जो नाही तो खर्च आपल्याकडनं होत राहतो. आपल्याला वाटत नाही की हा खर्च व्हावा आणि खर्च झाल्यानंतर मग आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप येतो. तर अशा काही गोष्टी होतात की अनावश्यक खर्च आपल्याकडनं होत जातात. व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होतात. पण कधी-कधी या गोष्टी सुद्धा आपण श्रद्धेनं, भक्तीनं पाहणं गरजेचं आहे. वाद होणं. छोट्या-छोट्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये भांडणं लागतात आणि मतभेद होतात आणि या छोट्याशा भांडणामुळं घरातली जी शांतता आहे, घरातलं जे काय म्हणतात नातेसंबंध आहेत हे विस्कळीत येतात आणि छोटेसे जे भांडणं असतात ते मोठ्या स्वरूपामध्ये ते भांडणं निर्माण होतात. म्हणजेच याचा अर्थ की आपल्या घरामधील कुलदेवी, कुलदैवत हे आपल्यावरती नाराज आहे. आता काही वेळेस कुलदेवी नाराज झाल्यानंतर काय होते की आपल्याला पूजा करण्याची इच्छा कमी होते. आपण देवघरामध्ये जातो. आपण पहिलं अगोदर मनापासून पूजा करायचो, भक्ती करायचो. पण आता असं वाटतं की देवघरात जाऊ नये, देवासमोर बसू नये, पूजा करू नये. म्हणजेच आपल्याला दैवी शक्तीपासून दूर ओढण्याचा जो प्रयत्न केला जातो. कारण त्याच्यामध्ये आपण काय होतं की आपले कुलदैवत जे असतं त्याची कधी पूजा करत नाही आणि आपण वेगळ्याच देवतांची पूजा करतो. ठीक आहे, ते तुम्हाला दैवत आवडत असेल, पण त्या दैवतापेक्षा जर आपली कुलदेवी आणि कुलदैवत जर आपल्यावरती प्रसन्न असेल, तर तुम्ही इतर सगळे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होत जातात. इतर सर्व देवतांची तुम्ही पूजा करू शकता. परंतु पहा, एकाला जे आपलं पिढ्यानपिढ्या परंपरेपासून जो कुलदेवी आपल्याला आलेली आहे, जी तुळजाभवानी आपल्याला आलेली आहे, तर तिलाही पहिलं पूजणं हे गरजेचं आहे. वारंवार वाईट स्वप्न देखील पडतात आपल्याला.
काय होतं की वारंवार वाईट स्वप्न म्हणजे काय पडतात, की आपल्याला एक देवस्थान दिसतं, आपल्याला त्या कुलदेवीचं देवस्थान दिसतं. जुने-जुने मंदिरं स्वप्नामध्ये येतात आणि भीतीदायक स्वप्न आपल्याला पडू लागतात. लोक परंपरेनुसार या स्वप्नांनाही कुलदेवी आपल्यावरती रुसल्याचे किंवा नाराज झाल्याचं असं मानलं जातं. आता काही-काही वेळेस काय होतं, की आपण सर्व देवतांची व्यवस्थित पूजा करतो. पण पूजा करत असताना आपल्याकडनं मोठी एक चुकी होते, की आपण देवीचा कुलाचार करणं विसरून जातो. आता कुलाचार म्हणजे काय असतं, की कुलाचारामध्ये आपण वर्षाच्या वर्षाला देवीची पूजा-अर्चा करत असतो. तिच्या परड्या भरण्या असू द्या किंवा तिचा मानपान असू द्या किंवा तिचं ओटी भरणं असू द्या. ते ओटी भरण, मानपान आपण देणं गरजेचं असतं. वर्षातून तिची यात्रा असते, ते यात्रेला जाणं गरजेचं असतं. काही आपण कुलदेवीला नवस केलेले असतात. पिढ्यानपिढ्या तो नवस आपण फेडत जात असतो. परंतु काही काळाने आपण तो विसरून जातो. म्हणून आपल्यावरती कुलदेवी ही नाराज होते. घरात सतत बेचैनी, काही कारण नसतानाही घरामध्ये बेचैनी म्हणजे सगळं काय आपल्या घरामध्ये असतं, पण आपलं मन कुठेतरी नाराज होतं. सगळं पैसा, अडका, धन, दौलत सगळ्या गोष्टी असतात, पण मनातून आपण कुठेतरी खचून गेलेलो असतो आणि असं वाटतं, की आपल्या घरामध्ये काहीतरी कमी आहे. जे कमी असतं तेच असतं म्हणजे तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे. ती तुमच्यावरती रुसलेली आहे म्हणून तिला प्रसन्न करणं, हे जे काम असतं. म्हणून तुमच्या मनामध्ये एक बेचैनी, एक मनाची अस्वस्थता ही निर्माण झालेली असते. कधी-कधी असं होतं, की लग्न, नोकरी, व्यवसाय सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात. परंतु अचानक काय होतं, त्या गोष्टी पूर्ण होत नाही. ती इच्छा पूर्ण होत नाही. कोणाचं लग्न जुळून आलेलं असतं, पण ते लग्न मोडलं जातं. कधी-कधी उद्या इंटरव्ह्यूला जायचंय, उद्या सगळं कामं होणार आहेत. व्यवसाय करायचा आहे, व्यवसायात सगळं नियोजन केलेलं असतं, सगळं काही झालेलं असतं. परंतु अचानक त्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काहीतरी अडथळा निर्माण होतो. म्हणजेच तुमची कुलदेवी तुमच्यावरती रुसलेली आहे. सर्व काही असून सुद्धा समाधान लाभत नाही. मी अगोदरच बोललो होतो, की सगळं काही आपल्या जवळ असतं धन, दौलत, पैसा, अडका, सुख, शांती सगळ्या गोष्टी. परंतु समाधान नसतं, सुख नसतं. काहीतरी हरवल्यासारखं आपल्याला वाटत असतं. याचाच अर्थ की कुलदेवी आई जगदंबा, आई अंबाबाई तुमच्यावरती रुसलेली आहे, ती तुमच्यावरती नाराज आहे. आता असं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये असं काही घडत असेल, तर नक्कीच समजून जा, की आपली कुलदेवी, आपलं कुलदैवत आपल्यावरती नाराज आहे. आता असं जर घडत असेल, तर याच्यावरती उपाय काय केले पाहिजेत आपण? आपण काय करायला पाहिजे? तर आपण श्रद्धेनं कुलदेवीची पूजा करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील ज्या परंपरा आलेल्या आहेत, ज्या पूजा आलेल्या आहेत, तर त्या पूजा आपण करणं गरजेचं आहे. त्या देवीचा कुलाचार आपण करणं गरजेचं आहे. मग आपल्याला कधी-कधी असं होतं, की आपल्याला देवीच्या कुलाचार कसा करायचा किंवा ज्या परंपरा आलेल्या आहेत, त्या आपल्याला माहीत नसतात. तर आपल्या घरातील जो कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असतो, जर त्यांनाही कदाचित माहिती नसेल, तर जो आपल्या देवीचा भक्त आहे किंवा जो पुजारी आहे किंवा ज्याला आपल्या धर्माचं ज्ञान आहे, ज्याला आपल्या कुलदैवताचं ज्ञान आहे, अशा लोकांशी संपर्क करा आणि आपली कुलदेवी कोण आहे, आपलं कुलदैवत कोण आहे आणि त्यांची पूजा अर्चा कशा पद्धतीने केली जाते, त्यांचा कुलाचार कशा पद्धतीने केला जातो, हे नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. देवीचं नामस्मरण करा. कुलदेवीचं, कुलदेवताचं नामस्मरण करा. अखंड ते तुमच्या सर्व कार्यामध्ये, सर्व संकटांवरती मात करण्याचं आणि तुमच्या घराचं संरक्षण करण्याचं काम ही तुमची कुलदेवी आणि कुलदैवता करेल. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या नाहीत, तर तुम्हाला अशा कुलदेवी रुसल्याचे संकेत आणि चिन्ह तुम्हाला दिसतील. म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच मला कमेंट करून सांगा, की आपण आपल्या कुलदेवीला कुठेतरी विसरलोत का? आणि विसरले जरी असाल, तरी संपर्क करा किंवा नक्कीच कमेंट करून खाली सांगा. आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल, तर लाईक करायला विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या लाईकमुळे काय होतं, की मला तुमच्या ज्या अडचणी आहेत
किंवा असे भक्तीचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत उत्साहाने तयार करण्यासाठी एक आनंद मिळतो आणि नक्कीच नवीन-नवीन माहिती तुमच्या समोर मिळेल. तर लोकांनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, की ज्यांना आपले नातेवाईक आहेत आणि त्यांच्यामध्ये अडचणी अशा काहीतरी अडचणी चालू आहेत, तर कदाचित हा व्हिडिओ त्यांना काहीतरी मदत करेल आणि ज्या आपल्याला पूजेचे साहित्य वगैरे काही लागत असेल, तर नक्कीच आपण प्रॉडक्ट टाकलेलं आहे, तर ते प्रॉडक्ट आपण घेऊ शकता आणि आपल्याला त्या प्रॉडक्टची नक्कीच मदत होईल. त्यानंतर आपण काही पॉडकास्ट करतोय, काही लोकांचे चांगले अनुभव असतील, काही भक्त आहेत ते प्रामाणिकपणे देवीची पूजा करतायत. काही कीर्तनकार आहेत, त्यांनाही एक आपण पॉडकास्टच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.